नंदू कदम, हेमंत मापू आज खुश झालेले आहेत. त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचले आहे आणि नंदू कदम साहेबांची पण टुर्नामेंट आहे मे महिन्यामध्ये. ते रोख रक्कम मिनिटात जाहीर करतील, पण त्यांची पण चांगली स्पर्धा असेल. सगळ्या संयोजकांनी आम्हाला मदत करावी. आता आम्हाला काही जास्त दम लागला, जास्त बोलता येत नाहीये आणि ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला बंधन आलेलं, त्यामुळे आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकत नाही. धन्यवाद मंडळावर. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय. हेमंत मापुसकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टिळकनगर कॉलनीतील एकेकाळचे दिग्गज खेळाडू, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हेमंत मापुसकर सर, दीपेश सर, हेमंत मापुसकर सर. सन्मानित केले जात आहे हेमंत मापुसकर सर यांना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सर आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. आणि सर एक नवीन प्रयोग टिळकनगर मध्ये केला जातोय. टिळकनगरच्या खेळाडूंना घेऊन IPL फॉर्मॅट टिळकनगर मध्ये राबवला जातोय. एक नवीन प्रथा, नवीन पायंडा टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुरू झालेली आहे तो टिळकनगर पासून, आणि एक नवीन प्लॅटफॉर्म नवनवीन खेळाडूंसाठी तयार झालाय. सर त्याविषयी काय म्हणाल? आता बघायला गेलं तर मी खरंच एकदम उत्स्फूर्त झालेलं आहे. म्हणजे जो तुम्हाला प्रतिसाद मिळतो इकडे आणि ज्याप्रमाणे हे जे प्लेयर्स खरंच खेळतात त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि मी जे कमिटी आहे ज्यांनी ह्यांनी जे ऑर्गनाईज केलेले आहे त्यांना खरंच ऑल द बेस्ट करेन. आणि जे पण संघ इकडे आलेले ज्या म्हणजे संघाने विकत घेतलेले आहेत त्यांना खरंच ऑल द बेस्ट. दॅट्स इट. धन्यवाद सर. याही पुढे असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला राहूयात. पाहत रहा. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना तुमच्या समोर येतोय. हॅलो. तर नक्कीच या अगोदरचा झालेला सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर हे पारितोषिक जात आहे, ते म्हणजे नवदुर्गा वॉरियर्स या संघातील रोहित शिंदे आला. तर त्यांनी मंचावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर रोहित शिंदे याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर हेमंत मापुसकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे मॅन ऑफ द मॅच प्राइज द्यायचंय. तर रोहित शिंदे. तर सर हेमंत मापुसकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर हे पारितोषिक दिलं जातं. रोहित ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये केवळ 8 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या आणि 5 धावा देखील फलंदाजी करताना केल्या, तोच रोहित शिंदे, त्याला जातो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनल मधील पहिल्या मॅचचा. तर जाऊयात सेमीफायनलची दुसरी लढत. अर्थातच या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण सुमित गाडाळे वर्सेस स्वरूप फाळकेवासी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकमेकांचे जीवस्य कंठस्थ मित्र त्यांच्यामध्ये रंगणारी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. तर समालोचन कक्षात ओमकार चौधरी आपलं स्वागत आहे. कारण गेल्या वेळेला मात्र आपण लगान आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये
समालोचन कक्षा स्वागत आहे ओंकार चौधरी आपलं कारण गेल्या रविवारी देखील आपलं समालोचन या ठिकाणी सर्वांनी ऐकलेलं आहे आणि चांगली सुरुवात समालोचनामध्ये तुमच्याकडून कुशलकडून आणि दीपेश या तीनही समालोचनकडून मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि आगामी काळात एक समालोचनामध्ये देखील कदाचित क्रिकेटच्या बरोबरीने कामगिरी केली जावी अशी माझी देखील इच्छा आहे. एवढं चांगलं समालोचन तुमच्या तिघांकडून देखील पाहायला मिळतं. तर स्वागत आहे ओंकार माझ्या बरोबरीने. आपण या सेमीफायनलच्या मॅचकडे जाणार. तर ओंकार या स्पर्धेविषयी काय म्हणशील? कारण मेहनत तुम्हा सर्व आयोजकांची गेली 2 महिने मेहनत आणि तदनंतर स्पर्धा काय वाटते, काय वेगळे पण वाटलं इतर स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये? तर सर्वप्रथम धन्यवाद चंदू सर की तुमच्याबरोबर पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळते. तर त्याचबरोबर एक नवीन फॉर्मॅट नक्कीच आपण पाहतोय टिळक नगरमध्ये. तुम्ही जेव्हा जेव्हा आलात तर त्या व्यतिरिक्त पहिलंच वर्ष असेल की एक वेगळ्या पद्धतीची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला टिळक नगर परिसरात पाहायला मिळते. सर्व खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळताना दिसतात. सर्व संघांचे संघमालक वेगळे आहेत आणि या संघातर्फे खेळताना एक नवीन आनंद प्रत्येक खेळाडू या मैदानात घेताना आपण नक्कीच पाहतोय. तर नक्कीच मला एक आशा आहे की प्रत्येकाला ही स्पर्धा खेळणं नक्कीच आनंद आला असेल कारण वेगळे खेळाडू वेगळ्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर खेळताना आज एकाच संघातून ते सर्व खेळाडू खेळताना आपण पाहतोय. तर नक्कीच एक चेंज म्हणावा लागेल हा. तर नक्कीच खूपच सुरेख अशी स्पर्धा या मैदानात पाहायला मिळते. आणि ओंकार तुमचा काय अनुभव होता? कारण तुम्ही दरवेळेला आता कदाचित तुमचा श्रेया 11 संघ असेल, आदिल बॉईज असेल, स्वरांकित असेल, ह्या टिळक नगर मधील पॉवर हाऊस आहेत, परंतु त्या इकडे नसणार आहेत. इकडे वेगळी मालकी सिस्टम आले आणि वेगवेगळी संस्थांना नवनवीन निर्माण झालेली आहेत. आणि तुमचा वैयक्तिक ही स्पर्धा खेळण्याचा काय अनुभव होता? तर नक्कीच या टिळक नगर परिसरामधील जे नवीन खेळाडू वरती येताना आपण पाहतोय त्यांना बरोबर घेऊन एक स्पर्धा खेळण्याचा आनंद नक्कीच आम्ही लुटला. मी आणि कुशल एका बाजूला असताना एक नवीन संघ या संघाबरोबर खेळताना खूप मजा आली. मात्र चुका या प्रत्येक संघाकडून होत असतात आणि त्या चुकांमुळे काहीसं अपयश आम्हाला नक्कीच मिळालं पण खूप मजा आली. तर प्रीमियर लीग स्पर्धांबद्दल आणि एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते कारण ज्या वेळेला पहिली प्रीमियर लीग स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ज्या वेळेला पहिली झाली होती कोणाच्या ध्यानीमनी नसेल पहिली प्रीमियर लीग स्पर्धा राजस्थान रॉयलने जिंकली होती आणि त्यावेळेला ज्या टीम होत्या त्यापैकी सर्वाधिक तळाची सर्वाधिक कमी भावाला विकत घेतलेली टीम राजस्थान रॉयल होती. तर हे कारण पहिली स्पर्धा असल्यामुळे तेवढा ताळमेळ बसत नव्हता, तेवढं त्या गोष्टींची जाणीव नसते म्हणून ती गोष्ट पंजाब प्रीमियर लीग मध्ये होते. कदाचित तुमचं देखील या स्पर्धेमध्ये कदाचित ते झालं असेल. तर पाहूया या स्पर्धेचा विजेता कोण होत आहे. ओंकार चौधरी माझ्या समवेत समालोचनासाठी. तर नक्कीच आपण गेल्या रविवारी सुद्धा पाहिलं की एकूण 8 संघांनी प्रत्येकी 2-2 सामने या मैदानात नक्कीच खेळले आणि यापैकी एक वरचढ संघ ठरला तो म्हणजे नवदुर्गा वॉरियर्स. प्रथम 8 मधून पहिला हा संघ जो अंतिम फेरीत ज्यांनी प्रवेश केला आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना नक्कीच आपण पाहू शकतो कायरा रॉयल्स विरुद्ध रानू फायटर्स या 2 संघांमध्ये. तर नक्कीच ही लढत सुद्धा अटीतटीची होणार आहे यात काही शंका नाही. बॉल टाकू नका, मॅच बॉल आहे. तर जाऊयात या मॅचकडे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो राहुल, अर्थातच रानू फायटर्स, अर्थातच स्वरूप फाळके. इकडे चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, आतमध्ये येतो, थोडासा चेंडू कट होतोय आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडूने सामन्याची सुरुवात होते. गोलंदाज राहुल याची तर फलंदाजीसाठी आहेत ते राजू आणि सिद्धांत आदटराव आणि राजू ही जोडी. राहुलने जर 2 विकेट्स या षटकात घेतले तर त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बाबा यांच्याकडून. राहुल गोलंदाजी मार्कवर चेंडू पंच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेतली जाते. धावांचा श्री गणेशा पहिली धाव या ठिकाणी घेतली जाते. 2 बलाढ्य संघांमधील लढत म्हणावी लागेल. आता संघ कसे असो
परंतु ज्या वेळेला एका संघामध्ये स्वरूप, आता स्वरूप हा देखील टिळकनगर मधील मास्टर माइंड ओळखला जातो आणि अंडरआर्म क्रिकेट मधील सुमित हा देखील एक मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो. तर दोघांकडे देखील क्षमता आहे कामगिरी करून घेण्याची. आणि पाहूया कशा प्रकारे सहा सामना रंगतोय. दोन्ही स्टार कास्ट टीमच्या स्टार कास्ट जर पाहिलं तरी चांगले संघ दोन्ही पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो राहुल. सुंदर चेंडू सुंदर रीतीने खेळून काढला गलीच्या झोन मध्ये. शेवटच्या दिशेत शनी मात्र बॅटचा नक्कीच गलीच्या दिशेने केली आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, 2 धावांवर जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं षटक. परंतु मला ओमकार या ठिकाणी पॉवर प्ले जरी तुम्ही ठेवलाय, कारण मैदानाच्या 3 बाजूला डिक्लेअर झोन आहे आणि ऑन साइड किंवा ऑफ साइड दोन्ही साईडला 3 धावाच आहेत. ग्राउंड बॉल गेला तर 2 धाव आहेत. तर पॉवर प्लेचा तेवढा फायदा उचलताना दिसत नाहीयेत, कारण 2 खेळाडू ऑलरेडी सर्कलच्या बाहेर असतात. तेवढा फायदा देखील मिळताना दिसत नाहीये. अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज राहुल याचा पंचांच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपातील धाव घोषित केली जाते. अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 धावांवर. TPL अर्थातच टिळकनगर प्रीमियर लीग. तर या स्पर्धेच्या माध्यमातून निलेश पराडकर साहेब असतील, राहुल वाळन साहेब असतील, नंदू कदम साहेब असतील, गुरुनाथ मेटबावकर साहेब असतील, या सर्वांचं मात्र मोलाचं योगदान. तसेच या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये स्वरूप फाळके, रमेश शर्मा सर, सचिन सावंत, रोहित हिरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडतो, चेंडू थोडासा कट होतोय आणि फलंदाज थोडा जास्त सफल झाला सिद्धेश आबाटराव आणि चेंडू स्टंपच्या वरतून जाताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. तसेच प्रशांत नाईक, निखिल कोटियन, सुब्रमण्यम सुबू, तसेच दीपेश सुळे, नीरव शहा, विक्रांत साळुंके बाबू आणि रवी कटो आणि राकेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवे तो चेंडू साथ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट माघारी परत. सिद्धांत आदतराव मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि पहिला धक्का पहिला खेळाडू माघारी परत तो तंबूच्या आश्रयाला जातो. धावसंख्या आहे संघाची ती 3 धावांवर धावसंख्या असताना पहिलं षटक या ठिकाणी संपतं. पॉवर प्लेचं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 आणि मी घेऊन जातो तुम्हाला ओंकार चौधरीकडे. तर धन्यवाद चंदू सर. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करण्यात यश मिळतं, ते म्हणजे राहुल याला. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी गेल्या रविवारपासून आपण पाहतोय ती राहुल माळवे याच्यातर्फे. तर नक्कीच त्याच्यावर बाबा यांच्याकडून पारितोषिक देण्यात आलं होतं की सलग पहिल्या षटकात जर 2 गडी बाद केले तर 201 रुपयांचा. मात्र पुन्हा एकदा जर राहुल याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं तर नक्कीच हे पारितोषिक पुन्हा एकदा राहुल माळवे याच्यासाठी लागू ठरणार आहे. तर पहिलं षटक संपत, संघाची धावसंख्या होते 3 धावा, गडी बाद होतोय 1. आणि आता नक्कीच सिद्धांची धावांसाठी मैदानावर एक डावखोरा फलंदाज प्रतीक पार्टे याचं नक्कीच याला आमंत्रित केलं गेलंय कायरा रॉयल्स या संघातर्फे. तर पुन्हा एकदा रोहित हिरे याच्यासाठी सुद्धा पारितोषिक देण्यात येतं. बाबा ZIA11 यांच्यातर्फे सलग 2 गडी बाद केल्यास त्यांना 201 रुपयांचं पारितोषिक या षटकात देण्यात येईल. तर नक्कीच आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रोहित पुन्हा एकदा गीत घेऊन येणे मारा करतोय. डावखोरा फलंदाज प्रतीक पार्टे याला क्षेत्ररक्षण काहीसा बदल. पहिला चेंडू रिवर्स पद्धतीने खेळून काढला, सुरेख फटका टोलावून दिला तो सीमारेषेच्या दिशेने. नक्कीच 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत मात्र आता भर पडते. धावसंख्या होते 5 धावा. तर पहिल्या चेंडूवर प्रहार करण्यात आला तो प्रतीक पार्टे यांच्यातर्फे आणि 2 धावा. ओंकार प्रतीकचा कॉन्फिडन्स मला वाढल्यासारखं वाटतं, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं, स्टार्ट टू फिनिश फलंदाजी केली आणि ऑफ ब्रेक पद्धत रोहित टाकणार हे जाणून असणार, त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा अवलंब. तर नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं तर तसंच पहिल्या चेंडूवर प्रहार करून काहीसे दडपण आणण्याचा प्रयत्न केला तो रोहितकडे. मात्र तितकाच दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन रोहित आपल्यासाठी करतो आणि हेच ओळखून स्वरूप फाळके यांनी त्यांना आमंत्रित केलं ते गोलंदाजीसाठी. तर 2 चेंडू झाले, संघाची धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राजू, क्षेत्ररक्षण काहीसा बदल, मारा करतो पुन्हा एकदा रोहित.
तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना कायरा रॉयल्स विरुद्ध राणू फायटर्स या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. तर तिसरा चेंडू घेऊन गीत गोयने पुन्हा एकदा रोहित मारा करतो राजू याला. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली होतो, पुन्हा एकदा भाई झेल बांधण्याची शक्यता, सुरेखरित्या झेल टिपला, दुसरा झटका कायरा रॉयल्स या संघाला. तोच खेळाडू तसाच झेल आणि उत्कृष्टरित्या तोच झेल टिपलाय रितेश पटेल उर्फ भाई यांनी. तर एक गडी बाद करण्यात सुद्धा यश मिळतं रोहित याला. तर अशा रीतीने 2 गडी बाद होत आहेत ते कायरा रॉयल्स या संघाचे आणि धावसंख्या मात्र आता स्थिर ते धावसंख्या ते 6 धावा. तर नक्कीच आपल्या गोलंदाजीचं सुरेख असं प्रदर्शन नेहमीच करून देतात ते म्हणजे कायरा रॉयल्स. म्हणजे यांच्याकडे गोलंदाज आपण पाहू शकतो राहुल, रोहित, त्यानंतर परशुराम आणि ऋषिकेश पालकर हे 4 गोलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी उत्कृष्ट वेळेची कामगिरी करून देण्यास उत्सुक असतात. आणि आता मात्र या संघाचा कणा पाठीराखा तो म्हणजे सुमित पुन्हा एकदा मैदानात आपण पाहू शकतो. 2 गडी बाद झाले कायरा रॉयल्स या संघाचे आणि आता मात्र जबाबदारीची खेळी करण्यासाठी सुमित मैदानात पुन्हा एकदा सज्ज. सुमित आणि प्रतीक ही जोडी मैदानात आपल्या संघासाठी किती मोठ्या धावसंख्या करून देते हेच मात्र आता पाहायचं इथे शिल्लक. तर 6 षटकांचा होणारा सामना, दुसरं षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या आहे 6 धावा, गडी बाद झाले 2. स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्राईकवर नौका फलंदाज सुमित आणि गोलंदाजी करतो रोहित. तर चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीने टाकला, तितक्याच हलक्या हाताने खेळून काढला, मात्र एक धाव घेण्यात यश मिळतं ते प्रतीक याला. तरी आता एका धावेने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या होते 7 धावा. तर 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली 7. आतापर्यंत रोहित याने एकूण 4 धावा दिल्या, एक गडी बाद केलाय. तर पाहूया पुढील 2 चेंडू घेऊन रोहित आपल्या संघासाठी किती मोठी कामगिरी करून जातोय. तर नक्कीच जे 2 झटके लागलेत कारवाईच्या संघाला तर त्याची काहीशी उणीव नक्कीच भासते. ते पहिला गडी बाद झाला होता सिद्धांत, दुसरा गडी बाद झाला राजू. आता मात्र जबाबदारीची खेळी करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज मैदानावर सज्ज. शॉर्ट लेग पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात स्वरूप, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा काहीसा बदल आणि 5वा चेंडू घेऊन रोहित मारा करतोय. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, गच्छाचे यष्टीरक्षण, चोरटी दाबवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि सुरक्षितरित्या चोरटी दाब पूर्ण करण्यात यश मिळतंय. या चोरट्या धावेने एका धावसंख्येत पुन्हा एकदा भर, धावसंख्या होते 8 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक या षटकातील, तर मला वाटतं नक्कीच 22च्या स्वरूपात एक धाव घेण्यात यश. वेगवान पद्धतीने केलेली गोलंदाजी काहीसा यष्टीरक्षकाला चुकवून चेंडू निसटला आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना. तर या अगोदरच्या सामन्यात आपण नक्कीच पाहिलं नवदुर्ग वॉरियर्स या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलाय आणि चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ हा सुद्धा अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ब्रेक पद्धतीने टाकला होता, चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात 1 धावांसाठी. या एका धावाने संघाच्या धावसंख्येत मात्र आता भर पडते, धावसंख्या ते 9 धावा. 2 षटकं संपतात, संघाची धावसंख्या झाली 9, गडी बाद झाले 2. तर ओंकार कुठपर्यंत धावसंख्या जाऊ शकते, कारण 2 गडी बाद झालेले आहेत, पॉवर प्ले संपलाय, तर तुझा अंदाज, कारण बॅटिंग लाईनअप जर पाहता कुठपर्यंत धावसंख्या जाऊ शकते या संघाची, अर्थातच कायरा रॉयल्सच्या संघाची. तर जे दोन्ही खेळाडू नवीन जे आपण मैदानावर पाहतो, डावखुरा फलंदाज प्रतीक त्याचबरोबर संघाचा कर्णधार सुमित, हे दोन्ही खेळाडू जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जवळजवळ 40 ते 45च्या घरात आपण नक्कीच पाहू शकतो. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, तर त्यामध्ये नक्कीच कोणता संघ कधी वरचढ असतो, कोणता संघ काहीसा खालच्या थराला सुद्धा एका स्थितीत थांबून जातो. तर नक्कीच आपल्याला पाहायला नक्कीच मजा येईल की कोणता संघ वरचढ ठरतोय. तर पुन्हा एकदा राहुल याला आमंत्रित केलं गेलंय. नक्कीच आपण पाहू शकाल गेल्या रविवारी जर या संघाला वरती नेऊन ठेवलं तर त्या गोलंदाजीचं पूर्ण श्रेय जातं राहुल याच्यासाठी. पहिल्या चेंडूवर तिहेरी धावानंतर सलग 5 चेंडू ब्लॉक होल पद्धतीने केलेली गोलंदाजी, तोच हा राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी.
कर्णधाराचा पूर्ण विश्वास जिंकून तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. तर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा स्वरूपाचं नक्कीच क्रिकेट हा राहुल गावदेवी 11 या संघाकडून नेहमी खेळत असतो. सर तुम्ही सुद्धा पाहिलं असेल राहुल याला बरेचदा फलंदाजी आणि गोलंदाजी करताना. तर झिया 11चे संघमालक बाबा स्वतः येथे आले राहुल याच्यासाठी पारितोषिक घेऊन. तर नक्कीच या षटकात सुद्धा राहुल यांनी 2 गडी बाद केल्यास त्यांना सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अजूनही तसंच ठेवलंय. तर पाहायचं तर राहुल या षटकात 2 गडी घेण्यात यश मिळतंय. तर पहिला चेंडू घेऊन येणे राहुल मारा करतो सुमित याला. भिरकावून दिला चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र आता भर पडते. धावसंख्या होते 11 धावा. तसंच भास्कर खाडे यांच्यातर्फे प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घोषित केलंय. त्याचबरोबर हॅट्रिक म्हणजे सलग 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन राहुल मारा करतो सुमित याला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टोलावून दिला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 3 धावांसाठी. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते 14 धावा. तर आता मात्र काहीशी धावसंख्या वेग धरला. धावसंख्या सलग 2 चेंडू टाकलेत राहुल याने आणि 2 चेंडू एकूण 5 धावा दिल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 3. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9 म्हणजे एकूण 6 धावा आल्यात. तिसरं षटक मार्गस्थ 2 चेंडू झाले 5 धावा दिल्या राहुल यांनी. तर आता मात्र क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. उपकर्णधार ऋषी हे यष्टीरक्षणासाठी आलेत. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र आता अपयशी ठरतो. सुमित पंचांकडे दाद मागतात. पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा लय घेतोय. तर राहुल याच्या 2 गडी बाद करण्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आणि जर सुमित यांनी षटकार मारला तर 301 रुपयाचं पारितोषिक झिया 11चे संघमालक बाबा यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तर एक नक्कीच अटीतटीचा आणि निकाल देऊन जाणारा सामना आपण येथे पाहू शकतो. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. चेंडूवर येतो पद्दू. सुरेखाचं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. या एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते 15 धावा. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झाले म्हणजे 16 चेंडू 15 धावांचा खेळ नक्कीच मैदानावर आतापर्यंत संपलाय. तर एकूण 5 चेंडू नंतर पुन्हा एकदा एक डावखुरा फलंदाज प्रतीक पार्टे स्ट्राईक वर नक्की झालाय. त्याच्यासाठी सुद्धा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या सामन्यातील विजयी संघ जाऊन पोहोचणारे थेट अंतिम फेरीत आणि अंतिम फेरीत त्याची लढत होणार आहे ते म्हणजे नवदुर्गा वॉरियर्स या संघाबरोबर. तर शेवटचा चेंडू घेऊन माफ करा 5वा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये टाकला चेंडू. भिरकावून दिला चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. पायच्या पंचांचा निर्णय काय येतोय आणि मला वाटतं पंचांनी 3 धावा घोषित केल्या. या 3 धावेने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते 18 धावा. काहीसा महागडे षटक नक्कीच राहुल याच्याकडून आपण पाहू शकतो. पहिला चेंडू दुहेरी धाव. दुसरा चेंडू तिहेरी धाव. त्यानंतर एक निर्धाव चेंडू. त्यानंतर एक सिंगल धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिहेरी धाव. अशा रीतीने एकूण 9 धावा दिल्या आतापर्यंत राहुल यांनी 5 चेंडूंमध्ये. तर शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ग्रीड घेऊन एंडने राहुल मारा करतो प्रतीक पार्टे याला. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. मला वाटतं 1 धाव मिळते. पंचांनी 1 धाव घोषित केली. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपतोय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 19. गडी बाद झाले 2.
तर चांगली लय दोन्ही फलंदाजाला सापडताना पाहायला मिळते, कारण सुमित चांगली फलंदाजी करतोय, त्याच्या बरोबरीने जो प्रतीक पार्टी आहे तो देखील चांगल्या म्हणजे जसं इनिंग पुढे जाते या अगोदरच्या मॅच मध्ये केलेली चांगली कामगिरी. आणि नक्कीच दोन्ही फलंदाज सुरेख फलंदाजी करतात. एका मोठ्या धावसंख्येच्या अशाच प्रकारे जर फलंदाजी केली तर एका मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन जाऊ शकतील. 3 षटकं संपलेली आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा धावफलकावर. तर चंदू सर, तुमच्या माहितीसाठी की मैदानी खेळ तर प्रत्येक खेळाडू इथे खेळतो, पण फॅन्टसी लीग, टिळकनगर प्रीमियरच्या तर्फे फॅन्टसी लीग अशा रीतीने सुद्धा एक स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने ते भरवली गेली आहे. प्रत्येक संघाने एकूण 11 खेळाडू आपलं सिलेक्ट केलेत. 120 खेळाडूंपैकी 11 खेळाडू सिलेक्ट केलेले, 20 धावा झालेत, माफ करा 19 धावा झालेत. तर एकूण प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने 11 असे आपले आवडते खेळाडू सिलेक्ट केले आणि त्या 11 खेळाडूंचा स्कोर अशा रीतीने ही फॅन्टसी लीग स्पर्धा इथे नक्कीच भरवली गेली आहे. याचं सर्व श्रेय जाते ते म्हणजे प्रशांत नाईक आणि जुगल तवाडिया या दोघांच्या मार्फत या सर्व फॅन्टसी लीगचं आयोजन केलं गेलंय. तर निर्णयात काहीसा बदल करण्याच्या अपेक्षेने रमेशजी शर्मा हे मैदानात उपस्थित, दोन्ही पंच त्यांच्याशी काहीसा बदल घडवताना. तर विनंती आहे की कोणत्याही खेळाडूंनी मैदानात जायचं नाहीये. कायरा रॉयल्स दोन्ही फलंदाज तिथे उपस्थित आहे, स्वतः कर्णधार सुद्धा तिथे उपस्थित आहे. ते पंचांशी नक्कीच बोलून काहीसा तोडगा नक्कीच काढतील. कुमारन थर्ड आहे आतापर्यंत, लास्ट 2 मॅच, या 2 मॅचचे नाही केले. हर्षद शिंदे मलिंग थर्ड आहे आणि श्रीकांत पुजारी फिफ्थ आहे. तर पंचांनी आपला निर्णय 3 धावा घोषित केलाय. धन्यवाद सर. म्हणजे संघाची धाव संख्या झाली 21 धावा, 3 षटकं संपतात, धाव संख्या झाली 21. तर फॅन्टसी लीग मध्ये जे गुण आपल्याकडे नक्कीच आले, तर त्या रँकिंग मध्ये राजीव पनाळे हा पहिल्या क्रमांकावर आहे, 604 गुण आहेत. त्यानंतर प्रवीण शिंदे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, 583 गुण. त्याचबरोबर हर्षद शिंदे हा चौथ्या क्रमांकावर आहे, 563 गुण. सज्जू सुकुमारन हे 3ऱ्या क्रमांकावर आहे, 570 गुण. आणि श्रीकांत पुजारी हे 5व्या क्रमांकावर आहे, 559 गुण. तर अशा रीतीने फॅन्टसी लीगचे क्रमांक आपण नक्कीच आता अनाऊन्स केलेत. तर नक्कीच आपल्या संघासाठी 4थं वैयक्तिक 2रं षटक घेऊन पुन्हा एकदा रोहित हिरे मैदानावर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती 21, गडी बाद होते 3. 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा रोहित हिरे. पहिला चेंडू निर्धाव, 2रा चेंडू घेऊन रोहित हिरे. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये केलेली गोलंदाजी, तितकाच प्रहार टोलावला आणि चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. नक्कीच 2 धावा मिळतील. पंचांनी 2 धावा घोषित केल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली 23 धावा. एक आक्रमकरित्या पुन्हा एकदा फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं, ते म्हणजे सुमित घराले याच्याकडून. त्याचबरोबर त्याला उत्कृष्ट दर्जाची अशी साथ देतो तो म्हणजे प्रतीक पार्टे, डावखुरा फलंदाज. तर नक्कीच 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, सुरेखरित्या टोलावला. झेल वाजवण्याचा प्रयत्न परशुरामाने नक्कीच केला होता, मात्र 2 धावा दिल्या. पंचांनी पुन्हा एकदा 2 धाव घोषित केली आहे. तर नक्कीच 2-2 धावांनी या संघाची धावसंख्या पुढे सरकते. आतापर्यंत एकूण 2च गडी बाद झाले कारवाईच्या संघाचे आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. 4था चेंडू घेऊन रोहित.
पुन्हा एकदा सुरेखरित्या टोलावून दिला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 3 धावांसाठी हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने खेळून काढलाय आणि धावसंख्या झाली 28. तर नक्कीच सुमित आपल्या वैयक्तिक 13 धावांवर फलंदाजी करतोय आणि त्याला तितकीच सुरेखरित्या साथ देतो तो म्हणजे प्रतीक सुद्धा वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय मैदानावर. 2 गडी बाद होताना पूर्ण आपल्या संघाची जबाबदारी घेऊन हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत. मात्र त्यांना बाद करण्यात अपयशी ठरतंय ते म्हणजे रानू फायटर्सचे गोलंदाज. मात्र काहीसं रोखून धरण्यात यश मिळालं होतं ते म्हणजे राहुल याला. पुन्हा एकदा ब्रेक पद्धतीने काहीसं वळण दिलं होतं चेंडूला, अपयशी ठरलं होतं सुमित फटका खेळण्यात. मात्र गचाचं यष्टीरक्षण आणि एक चोरटी धाव घेण्यात यश. मला वाटतं प्रतीक बाद होतोय, धावबाद होतोय प्रतीक. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र तंबूत परतावं लागतं ते म्हणजे प्रतीक याला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला टेनिस क्रिकेटचं नाव घेणं तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षामध्ये टेनिस क्रिकेट जसं चंदू सरांनी सांगितलं की हे रेकॉर्ड्स जे अगोदरच्या फलंदाजांनी, अगोदरच्या गोलंदाजांनी, अगोदरच्या खेळाडूंनी जे रेकॉर्ड्स करून ठेवलेले त्याची कुठेही नोंद नसताना ही नोंद व्हावी ही इच्छा घेऊन संतोष नेणेकर यांनी tenniscricket.in याची स्थापना केली. प्रत्येक मुंबईतील नव्हेच तर मुंबईच्या बाहेरील नवी मुंबई, रायगड, अलिबाग या सर्व ठिकाणी आपलं थेट प्रक्षेपण दाखवतात. बराचसा विलंब होतो, दोन्ही टीम ताकीद देण्यात येते, थोडीशी घाई करा. तर कमिटीतर्फे एक सूचना आली आहे पंचांसाठी की फारसा वेळ घेतात दोन्ही संघ, तर सामना त्वरित सुरू करायचा आहे. तर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो, त्यांनी आम्हाला जी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. कव्हरच्या दिशेने खेळून काढला चेंडू, धावबाद नक्कीच झाला असता मात्र सुमित यांनी रोखून धरले. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरतायत. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ मैदानावर संपतो आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 28. 7च्या सरासरीने हा संघ पुढे सरकतो. गडी बाद झाले 3. पहिला गडी बाद झाला होता सिद्धांत, त्यानंतर धावसंख्या झाली 28. पहिला गडी बाद झाला होता सिद्धांत, त्यानंतर बाद झाला राजू आणि आता मात्र काही क्षणा अगोदर बाद झाला प्रतीक पार्टे. धावबादरित्या बाद होतो तंबूत परतला. तर 4 षटकं संपतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल आणि 3 विकेट्स माघारी परतलेल्या आहेत. आता मात्र थोडंसं टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. धावसंख्येचा चांगला प्लॅटफॉर्म झालाय. आता यावर जर आणखी उर्वरित 2 षटकांमध्ये आणि परंतु या उर्वरित 2 षटकांमध्ये सुमितने मैदानात राहणं गरजेचं आहे आणि तो जर राहिला आणि तर प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच रानू फायटर्स संघाला सुमितला लवकरात लवकर आता माघारी पाठवण्याचं ध्येय त्यांच्या समोर असणं गरजेचं आहे. कारण तो सुमित जर आणखी 2 ओव्हर जर खेळून काढले तर संघाला मात्र चांगल्या म्हणजे जी अपेक्षित धावसंख्या आहे ती धावसंख्या म्हणजे 40च्या वर नक्कीच नेऊन ठेवू शकतो. पाहूया कशा प्रकारे उर्वरित 2 षटकांमध्ये खेळ होतोय. कारण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परशुराम, तरी परशुरामला पावसाळी क्रिकेटमध्ये देखील नक्कीच पाहिलं होतं. गोलंदाजी करत असताना चांगला परफॉर्मन्स त्याचा त्या ठिकाणी देखील होता. पाहूया या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुमित सारख्या एका जबरदस्त फलंदाजाविरुद्ध अर्थातच बहारदार खेळी करणाऱ्या फलंदाजाविरुद्ध कशा प्रकारची गोलंदाजी करतोय परशुराम. फलंदाजीसाठी सुमित. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा परशुराम सज्ज होईल. सुमित आणि नक्कीच मी प्रत्येक स्पर्धेत येत असतो. सुमित मात्र नक्कीच एकाकी किल्ला लढवत असतो, जिद्दीने खेळत असतो. ज्या टीम मधून खेळेल त्या टीमसाठी मात्र आपले 100% देण्याचा प्रयत्न असतो. चेंडू समोरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न सुमित. क्षेत्ररक्षक चेंडूवर एक धाव मात्र नक्कीच मिळेल.
विनंती आहे प्राजक्ताताई थोडंसं पाठीमागे या. तर रमेश शर्मा साहेब आयोजक यांच्याकडून आत्ताच सूचना आलेल्या आहेत. सीमारेषेच्या बाहेरून चित्रण करायचं आहे. अतिशय सुंदर असे फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सज्जू असतील, प्राजक्ताताई असतील यांच्याकडून प्रत्येक स्पर्धांमध्ये चांगली फोटोग्राफी पाहायला मिळते. तर जाऊयात मॅच इकडे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 30 धावा धावफलकावर. परशुराम गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. व्हाईट बॉल स्वैर मारा घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. परशुराम अवंतर चेंडू टाकतोय. सुमित फलंदाजी करतोय, एकाकी झुंज देतोय, लढतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना रिदम मात्र त्याला मिळत नाहीये आणि थोडस अडखळत गोलंदाजी करतोय. त्याचा परिणाम गोलंदाजीवर देखील होताना पाहायला मिळतोय. चेंडूचा लय सापडताना दिसत नाहीये त्याला आणि 2 अवांतर चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 32 धावा धाव फलकावर झाल्यात. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने संघ जाताना दिसतोय. सुमित घराळे आणि कंपनी अर्थातच कायरा रॉयल्स नाईक साहेबांचा असणारा हा संघ. तो दुसऱ्या बाजूला स्वरूप फाळके आणि कंपनी राणू फायटर्स. आता मात्र सुरेख फटका सुमितच्या बॅट मधून निघालेला लाजवाब फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चार धावांमध्ये रूपांतर होतं सुमित आणि नक्कीच जो सुमित त्याच्या फलंदाजीची जाणीव आहे. त्याला कोणत्या दिशेवेळी टॉप गिअर चेंज करायचा आणि तो बरोबर गिअर चेंज केलेला आहे. सुमितच्या बॅटमधून निघाला सुंदर चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 36 आणि चौकारासाठी मात्र आमचे भास्कर खाडे यांच्याकडून जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं ते जिंकलं जात आहे. आहेत का भास्कर खाडे साहेब? हा आहेत. षटकारासाठी चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबा यांच्याकडून जर षटकार मारला तर 500चं पारितोषिक असेल. सर्व फटका. आता मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळला जातोय मिड विकेटच्या झोन मध्ये. 1 धाव मिळेल. षटकार आणि चौकार मात्र खूप दुर्मिळ झालेत. एखाद्या मॅच मध्ये एखाद्या इनिंग मध्ये एखादा चौकार किंवा एखादा षटकार पाहायला मिळतो. परंतु याच मैदानात कित्येक स्पर्धा ज्यावेळेला हेवी बॉलने अर्थात टेनिस बॉलने झालेल्या आहेत की षटकार चौकारांची आतच बॅच पाहायला मिळते. परंतु हे क्रिकेट दोघांसाठी देखील आहे. त्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी काही शिल्लक नसतं. परंतु आयोजकांनी खूप काळजी घेतली दोघांची देखील म्हणजे गोलंदाजांची आणि फलंदाजांची. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू परशुरामचा. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरक घेतोय, वळतोय आणि यष्टीरक्षकाचा अर्थातच सचिनचा वेध घेताना ऋषिपालकरचा वेध घेताना पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. ती परशुराम याच्या संघाची धावसंख्या स्थिर आहे ती 37 धावांवर 5वे षटक सुरू असताना. सुरेख चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर स्टंपच्या वरून जाणारा चेंडू आणि असं नंतरचे काही चेंडू मात्र नक्कीच निर्धाव जात आहेत. उर्वरित 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव आली. 5 षटकं संपली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कुणाला आमंत्रित केलं जाते कदाचित ऋषिपालकर. तर चंदू सर नक्कीच डावखुरे फलंदाजांबद्दल माफ करा. ऑस्टिन पुटिनो ते बॉलर होते. आरसीएफला खेळायचे. फुटबॉल आणि क्रिकेट करता भरपूर आरसीएफ मध्ये काम केले. क्रिकेट फुटबॉल के लिए वो फुटबॉल फेडरेशन का कुछ ये था, वो उसमें भी बहुत काम किया. स्पोर्ट्समैन लोग को उसकी वजह से बहुत ऊपर आए. ऑस्टिन पुटिनो कार्टून तर चंदू सर अजून एक डावखुरे गोलंदाजांबद्दल बोलायला जायचं तर मुंबईत बरेचसे असे गोलंदाज आहे ज्यांना विवादास्पद म्हणजे थ्रो पद्धतीने गोलंदाजीसाठी बाद केलं गेलंय. मात्र टिळकनगरमध्ये तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की रब्बी आहे, आशिष परिडा, त्याचबरोबर परशुराम शिंदे हे डावखुरे गोलंदाज उत्कृष्टरित्या गोलंदाजी करतात.
तर आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन आला होता ऋषिकेश पालकर आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश. एक मोठा धक्का नक्कीच मिळवून दिला आपल्या संघासाठी. जबाबदारीचं षटक घेऊन आले होते आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलं ते सुविधेला. धडाकेबाज फलंदाज नक्कीच बाद होऊन तंबूत परतणार आहे. आता मात्र काहीशी धावसंख्येला आळा घालण्याचं काम ऋषिकेश पालकर आता आपल्या संघासाठी नक्कीच करणार आहे. चंदू सर, नक्कीच त्याच्याकडे पाहायला मिळतं. आणि तुम्ही या अगोदर जो मुद्दा छेडला होता थ्रो गोलंदाजीचा, त्या मुद्द्याकडे देखील मी येतोय. कारण या वर्षीचं क्रिकेट तू जर पाहिलं असेल ओंकार, कारण पहिल्या स्पर्धेपासूनच विकेट टायगर चॅम्पियनशिप पासून थ्रो गोलंदाजीवर अंकुश हे जे पंच आहेत, स्वतः प्रवीण पाटील सर असतील, सतीश कुरुप सर असतील, कल्याणी घोरपडे असतील, करुणा कोटियन असतील, हे सर्व पंच थ्रो गोलंदाजीला आळा या वर्षी टेनिस क्रिकेटमध्ये झालेली क्रांती म्हणावी लागेल. कारण जवळजवळ 98% टुर्नामेंट्स या विदाऊट फेकी बॉलरच्या झाल्या, म्हणजे फेकी बॉलिंग टाकूनच दिली नाही. आणि ही स्पर्धा देखील त्याला अपवाद नाहीये. या ठिकाणी देखील म्हणजे क्रिकेटमध्ये एक वेगळं युग आणि असं वेगळं संक्रमणातून चाललंय सध्या टेनिस बॉल क्रिकेट असं म्हणावं लागेल. तर नक्कीच प्रत्येक गोलंदाजीकडे या सर्व पंचांचं बारीकरीत्या लक्ष असतं. एमसीए मान्यताप्राप्त पंच नक्कीच आपली पंचगिरी उत्कृष्टरित्या दाखवून देतात. प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण नक्कीच पाहतो की थ्रो गोलंदाजी केलेला खेळाडू त्या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. अशा रीतीचं पंचगिरी नक्कीच हे पंच करतात आणि एक सुंदर क्रिकेटचं दर्शन आपल्या सर्व प्रेक्षकांना घडवून देतात. तर या सर्वांचा पंचांचा सुद्धा आभार व्यक्त केला पाहिजे की एक सुरेखरित्या एक चांगलं क्रिकेटचं दर्शन हे प्रेक्षकांना घडवून देतात. तर नक्कीच पंच हा सर्वात महत्वाचा घटक असतो क्रिकेटमधील. त्यांच्या इशाऱ्यावर संपूर्णपणे क्रिकेटचा सामना सुरू असतो. सुशांत मांजरेकर सर, बॅकफुटला जात मात्र चेंडू तटवला जातो कव्हरच्या झोनमध्ये. सुंदर फटका, फलंदाज विजयच्या बॅट मधून निघालेला फटका बॅकफुटला गेला कव्हरच्या झोन मध्ये. अशा 2 धावा कळवतात पंच सुशांत मांजरेकर. या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचली होती 39 धावांवर. तर असं वाटलं होतं कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला हा संघ, परंतु मध्यंतरीच्या काळात जर पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आली आहे. शेवटचे 3 चेंडू पहिला चेंडू. तर आणि त्यामुळे थोडासा लगाम मात्र पाहायला मिळालाय. टप्प्याचा चेंडू फॉलोथ्रोमध्ये अडवला जातो. उंच बुरा हा ऋषी पालकर फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्येला लगाम पाहायला मिळतो आणि ही झुंज आहे कुणामधील तर स्वरूप फाळके आणि सुमित यांच्यामधील ही झुंज आहे. कधी सुमित तर कधी स्वरूप, कधी स्वरूप तर कधी सुमित, हे दोघेही सरस होताना पाहायला मिळतात. 2 कुशल कर्णधारांची देखील लढत आहे. नुसती मैदानावरील 11 खेळाडूंची नाहीये, पण ज्यांची माइंड लागलेली आहे त्या गेमच्या पाठी त्यांची देखील लढाई पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि मास्टर माइंड स्वरूप त्या ठिकाणी येतोय आणि बाद करतोय खेळाडू विजयाला. घाई कराल, यानंतर फायनल मॅच आहे. अजून 1.5 इनिंग बाकी आहे. 5 वाजलेले आहेत जवळपास. बॅट्समन पाठवा लवकर. सुनीत, विनंती आहे. फलंदाज लवकर पाठवा. सहकार्य तुमचं असेल तर अंतिम फेरीचा सामना देखील 6 ओव्हरचा होऊ शकतो, परंतु सहकार्य गरजेचं आहे. बॅट्समन लवकर या, थोडासा उशीर झालाय, घाई करा. नवीन फलंदाज मैदानात येतोय. अनिकेत मैदानात येतोय. अनिकेत थोडीशी घाई करा कारण यानंतर फायनल मॅच आहे. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 39 धावा. लगाम घालण्यात धावसंख्येला यश मिळालं आहे ते या संघाला. तर कृपया पंचांची वाद घालायचा नाहीये. पंचांनी आपला काही निर्णय कळवला नाहीये तर तो खेळाडू नक्कीच मैदानात खेळू शकतो. तर सर्वांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पंचांचा निर्णय जो असेल तो मान्य करायचा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे.
आणि आताच आगमन झालेलं खेळाडू ऑस्टिन कुटिनो यांचं RCF साठी बरेच वर्ष त्यांनी एक चांगली खेळी खेळलेली आहे आणि त्याचबरोबर ते एक कार्टूनिस्ट सुद्धा आहेत, व्यंगचित्रकार आहेत. तर टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते होती 40 धावांवर संघाची धावसंख्या. आणि आपल्या या डावातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी येईल तर पुन्हा एकदा ऋषी पालकर, कारण ओंकार ऋषीचे हे षटक जर पाहिजे तर केवळ 3 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी देखील बाद केल्यात. म्हणजे महत्वपूर्ण षटकात स्वतः स्वरूपने त्याच्यावर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचं मात्र या ठिकाणी सोनं करताना दिसतो गोलंदाज ऋषी पालकर. आतापर्यंत फलंदाजीसाठी धावसंख्या झाली 40. स्वयं चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित होतो व्हाईट बॉल. एक धाव वाढते जाऊन पोहोचते 41 धावांवर. अवांतर चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू ऋषी पालकर याचा. चालू सामना राणू फायटर्स वर्सेस कायरा रॉयल्स या 2 बलाढ्य संघांमधील टिळकनगर प्रीमियर लीग 2016 मात्र महत्वपूर्ण अशी सेमी फायनलची लढत, उपांत्य फेरीची लढत. तर विजेता संघ नवदुर्गा वॉरियर्स या संघाबरोबर अंतिम फेरीचा सामना खेळताना आपल्याला दिसणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली, चेंडू हवेत जातोय. ऋषी पालकर चेंडू खालच्या खाली आणि आणखीन एका विकेटचा पतन. 3 विकेट्स या षटकामध्ये मिळवतो तो ऋषिकेश पालकर आणि केवळ 4 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं ते ऋषी आणि 6 षटकं संपतात. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. तर 41 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते राणू फायटर्सच्या संघासमोर कायरा रॉयल्सच्या संघाने. सुमित आपलं चौकाराचं पारितोषिक घेऊन जायचंय. सुमित गराळे चौकार जो सुमितने घेतला त्या चौकारासाठी क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचं प्रचंड वेळ असणारं व्यक्तिमत्व भास्कर खाडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमित आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. सुमित आपलं 100 रुपयाचं पारितोषिक चौकाराचे घेऊन जायचं. भास्कर खाडे साहेब यांच्याकडून ते दिलं जाणार आहे आणि पारितोषिक कदाचित फायनल मॅच साठी वाढवलं जाईल, परंतु त्या अगोदर 100 रुपये प्रत्येक चौकारासाठी, षटकारासाठी आणि विकेटसाठी, विकेट हॅट्रिक साठी. तुषार पालकर काका तुषार पालकर त्यांच्यातर्फे 500 रुपयाचा पारितोषिक येऊन बोलून घेऊन. हा भाई बोला ना. मी येतो भाई, आता लगेच येत आहे. आताची बाई तुषार पालकर ऋषिकेश पालकरला 500 रुपयाचा येतो. हो आलो आलो. हो भाई आलो. इसका क्या डिसीजन है? ओए ये कुछ हो, इसका क्या डिसीजन? 2 रन क्या? नहीं वो मेरे को नहीं मालूम. सुबह से कुछ भी नहीं मालूम मेरे को उसका डिसीजन क्या है. नीरव को मालूम होगा दादा. तुषार पालकर यांच्याकडून ऋषी पालकर ज्याने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेतल्या त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर ऋषी आणि तुषारजी आपण दोघांनी या ठिकाणी या तुमच्या शुभ हस्ते दिलं जाईल ऋषीला. ऋषीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
भास्कर काळे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. शेवटच्या षटकाच्या 3 विकेट्स काढलेल्या आहेत, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुषार पालकर यांच्याकडून दिलं जातं. शुभ हस्ते भास्कर काळे साहेबांच्या. ऋषीने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेतल्या, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गुणगौरव केला जातोय. तर जाऊयात मॅचकडे. कुशल सेमीफायनलची लढत विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 42 आणि धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरते. तर खरंच एक अटीतटीचा सामना आपल्याला मैदानात पाहता दिसतोय. सामना 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं पंच सुशांत मध्ये 2 मिनिटं. सर चालू करा, सामना चालू करायचा. तर या इकडे सामना जिंकायला रानू फायटरच्या संघाला 41 धावा 42 धावांचं आव्हान दिले कायरा 11 या संघाने. तर बघायचं कुठला संघ हा सामना जिंकतोय आणि अंतिम फेरीत प्रवेश करतोय. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बबल्या यांच्याकडून मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तर कुशल कुंदर या ठिकाणी तर समालोचन कक्षात एक बदल होतोय. माझ्या बरोबरीने कुशल कुंदर स्वतः असतील समालोचनासाठी. गोलंदाजीसाठी दीपेश पेडणेकर, फलंदाजीसाठी प्रितेश पटेल. सेमीफायनलचा पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, घाई होते थोडीशी. तर नाईक साहेबांच्या हातात चेंडू जातो, पहिली धाव घेतली जाते. चालू लढत मात्र पाहायला मिळते. रानू फायटर्स वर्सेस कायरा रॉयल्स या 2 संघांमधील लढत असणार आहे. एका बाजूला स्वरूप, दुसऱ्या बाजूला सुमित, अशी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीम खूप वेळ झालेला आहे आणि आपल्याकडून बराचसा वेळेचा अपव्यय होतोय. तर घाई करा आणि घाई करा. मी विनंती करेल पंच, दोन्ही टीमला ताकीद द्या, घाई करायची आहे. कारण यानंतर फायनलची मॅच आहे. 5 वाजून 5 मिनिटे झालेली आहे, त्याची नोंद घ्या. आणि फायनलची मॅच देखील आपल्याला जास्त षटकांची खेळवणं अपेक्षित आहे. तर माझ्या बरोबरने कुशल कुंदर समालोचन कक्षात येतोय. रोहित हिरे स्ट्राईकवर. आडव्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातो. पंचांनी उठून बदल लेग बिफोर विकेट LBW च्या रूपात बाद होतोय. रोहित हिरे पहिला धक्का बसतोय तो रानू फायटर संघाला. खेळाडू बाद. तर खरं एक मोठी लढत आपल्याला मैदानात पाहायला दिसते. रानू फायटर्स विरुद्ध कायरा या दोन्ही संघांमध्ये. आणि कायरा या संघाने प्रथम फलंदाजी करताना 42 धावांचं आव्हान दिलंय रानू फायटर्स या संघाला. तर पहिला संघ आपल्याला भेटला तो म्हणजे नवदुर्गा वॉरियर्स, जो अंतिम फेरीत गेलेला टिळक बॉयज या संघाला पराभूत करून या स्पर्धेतून बाहेर. तर रोहितची जाण्यासाठी मैदानात होतो नवीन फलंदाज राहुल. एक अष्टपैलू खेळाडू, खूप चांगली खेळ सकाळपासून आपल्याला दाखवतो, गोलंदाजीच्या मार्फत सुद्धा आणि फलंदाजीच्या मार्फत सुद्धा. तर रोहितची जाण्यासाठी मैदानात येतोय राहुल. धावसंख्या झाली आहे 1-2 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. रानू फायटर्स या संघाची 42 धावांचा पाठलाग करत असताना तर आता 34 चेंडू आणि 41 धावांची गरज सामना जिंकायला. तर दीपेशचा पुढचा चेंडू गीत गोयकेंनी घेऊन येतो. सामना करेल नवीन आलेला फलंदाज राहुल. चेंडू हलक्यापणे वळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली आणि 1 धाव पूर्ण केली. बघा पंचांचा निर्णय काय येतो. याकडे पंचांनी निर्णय फेटाळून लावलेला एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 2 धावा 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद रानू फायटर्स या संघाची. तर खरं सिंगल जे छोट्या धावसंख्या असतील, छोट्या धावा पूर्ण करणं गरजेचं आहे याकडे. कारण सामना काही होऊ शकतो बंद ग्राउंड मध्ये. चंदू तुला सुद्धा माहिती आहे, कारण बंद ग्राउंडची खासियत आहे अशी की एक चेंडू निर्धाव गेला तर बॅट्समॅन प्रेशर मध्ये येतो, धावसंख्या वर चढते. तर अशीच ही खेळी आहे. तर दीपेशचा पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल.
तर प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते या इकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तर प्रमोद गायकवाड सुद्धा एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तर दीपेशचा पुढचा स्लोवर रन, चेंडू भिरकावून जातो मैदानाच्या बाहेर. प्रितेश ब्रँडेड फटका 3 धावांसाठी. 3 धावांनी धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली आहे रानू फायटर्स या संघाची 5 धावा एक गडी बाद 42 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना तर दीपेशचा स्लो रन चेंडू होता. वेट केला, चेंडूला रीड केला आणि चेंडू भिरकावून दिला सरळ मिड विकेट झोन मध्ये 3 धावेसाठी. तर दीपेशचा पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. या टायमाला जो वेगाने टाकलेला चेंडू एक धाव पूर्ण करतोय. चेंडू गॅदर करेपर्यंत त्या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 6 धावा. 5 चेंडू 6 धावा एक गडी बाद रानू फायटर्स या संघाची. तर दीपेशचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बघूया राहुल किती धावा कुठं आहे शेवटच्या चेंडूवर. स्लोअर चेंडू होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पळताच हलक्या पद्धतीने वळला आणि या इकडे फलंदाज फसला. निर्धाव चेंडू. तर पहिलं षटक मैदानात संपतं. धावसंख्या झाली आहे 6. गडी बाद झाले 1 रानू फायटर्स या संघाची. तर कुशल, तुला दोन्ही संघांची स्ट्रेंथ माहिती आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, आताच्या सध्याच्या घडीत तुला कोणता संघ स्ट्रॉंग वाटतोय? कारण एक विकेट जरी माघारी परतला असेल 42 धावांचं लक्ष आहे. कोणाचं त्या संघाचं पारडं जड वाटतं सध्या? याकडे रानू फायटर्स कडे बॅटिंग लाईनअप आहे. यांच्याकडे फलंदाज आहे जे मोठे मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. त्यांच्याकडे 10व्या नंबरवर जो फलंदाजी करायला येणारा फलंदाज स्वरूप फाळके, त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे, क्षमता आहे चेंडू बाहेर मारण्याची. म्हणजे तुम्ही ठरवलं की स्वरूपला 10व्या क्रमांकावर पाठवायचं. त्याच्या अगोदर सुद्धा यायचा विचार असेल कदाचित. कारण मला माहिती होतं त्याच्या अगोदर येणार नाही. पहिले बॅटिंग लाईनअपलाच पहिले पुढे पाठवणार होतं. तर सुमित गोलंदाजी मार्कवर येतोय. जबरदस्त कामगिरी केली होती फलंदाजी करत असताना. तब्बल 19 धावा फलंदाजीमध्ये बनवल्या होत्या. पुढचा चेंडू ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हळूवार पद्धतीने येतोय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पंच या ठिकाणी कळवत आहेत आणि संघाची धावसंख्या वाढते. यश, ते लहान मुलं आहेत, तिकडे एक मुलगा होता, त्यांना बाहेर काढायचं. हा, त्यांना बाहेर काढा नाईक साहेब. तर त्यांना बाहेर काढा. तुमच्या त्या साईडला एक माणूस आहे, त्यांना बाहेर काढा ट्रॅकवर. आणि नवदुर्गा शशी प्लीज त्या प्रेक्षकांना मागे घ्यायचा. शशी पंच सुशांत मांजरेकर तुमच्या बाजूला जे पंच खेळाडू आणि प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं मागे घ्यायचंय. चला मागे जा, तिकडे डिक्लेअर झोन मध्ये जायचंय. तर सुमितचा पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. तर पुढचा चेंडू सामना करेल राहुल माळवे. तर 42 धावांचं दिलं होतं कायरा 11 या संघाने. पुढा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, मिसटाइम झाले आणि या इकडे एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पण पूर्ण केली. तर सह्याद्रीचे अध्यक्ष राहुल वाळून साहेब यांचं या इकडे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या स्पर्धेला साठी या इकडे उपस्थित झालेत. राहुल वाळून साहेब, आम्ही राहुल वाळून साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो TPL तर्फे. तर सुमितचा पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. स्लो चेंडू भिरकावून देतो. बघा मैदानाच्या बाहेर चेंडू जातो का? यस, पंचांचा निर्णय बघायचा. पंच 3 धावा घोषित करताना शॉर्ट चेंडू होता स्लो रन पद्धतीचा. वेट केला, टाइम घेतला आणि चेंडू भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 3 धावेसाठी. तर 3 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली आहे 11 धावा.
तर एक फायटिंग स्कोअर आहे 42 धावा, म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. ते एक मोठी लढत आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत नवदुर्गा वॉरियर्स या संघाबरोबर अंतिम फेरीचा सामना खेळेल. तर सुमितचा पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. तो चेंडू ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, बॅटीची कड घेताच सुरेख फलंदाजी बनू शकतो. चेंडूला लीड केला होता, चेंडू बघितला ब्लॉक होला होता, चेंडूला फक्त प्लेस केला आणि एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 12 धावा. 4 चेंडू 12 धावा, एक गडी बाद. राणी फायटर्स या संघाची धावसंख्या. तर सुमितचा पुढचा चेंडू सामना करेल राहुल. चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू खाली तर स्वतः संघ मालक नाईक साहेब चेंडू खाली येईपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 13 धावा. आता शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, बघूया किती धावा कुठतात आहे. तर चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो दोन्ही संघांकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. तर खरा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. चंदू बघूया, खूप मोठी लढत आहे या इकडे. शेवटच्या षटकापर्यंत जाताना काय प्रेशर फलंदाज आणि गोलंदाज आपल्या मनावर घेऊन खेळणार हे बघायचं आपल्याला. तर सुमितचा शेवटचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. परत चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, बघूया उजव्या शिला बाहेर, पंच वाईड घोषित करत असताना धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. तर सुमितचा शेवटचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. फुलटा चेंडू, चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये गॅदर करेपर्यंत एक धाव पोहोचून एका धावेतच समाधान मानायला लागेल. बघूया रनआउट साठी अपील केली होती, बघा पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. एका धावेतच समाधान मानायला लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 2 षटकानंतर 15 धावा, एक गडी बाद राणी फायटर्स या संघाची. किती पाहिजे? 27 पाहिजे. तर आता 24 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकायला राणी फायटर्स या संघाला. तर खूप मोठा सामना मैदानात चालू आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना कायरा रॉयल्स विरुद्ध राणी फायटर्स या संघामध्ये. तर सुरेश कदम यांच्याकडून एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. जेवढे षटकार यानंतर मारले जातील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुरेश कदम यांच्याकडून. तर आमचे भास्कर खाडे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि हॅट्रिक साठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक भास्कर खाडे. परंतु सुरेश कदम साहेबांकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजीसाठी बदल केला जातो डीपी छोट्या चणीचा, परंतु अतिशय अडकुऱ्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच अडचणीत आणणारा गोलंदाज अर्थातच दीपेश पेडणेकर गोलंदाजीसाठी. तर फलंदाजीसाठी आतापर्यंत चांगली फलंदाजी करणारा प्रितेश पटेल. 15 धावा धावफलकावर झाल्या. तर 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर डीपी. पुढचा चेंडू टप्पा पडतोय आणि थेट धावाची संधी आणि धावबाद होतो. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी धावाच्या रूपात खेळाडू बाद होतो. राहुल विकेटचं पतन, खेळाडू बाद. लेफ्टी पाठवले तर इकडे राहुल धावचीच्या स्वरूपात बाद होतो. राहुलची जाण्यासाठी मैदानात देतो नवीन फलंदाज पद्मनाभ परिडा. बबलू या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू शेळ्या 11 या संघातून खेळतो.
नक्कीच चांगली कामगिरी त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळते आणि आता देखील या अगोदरच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती. तर व्यासपीठावर मात्र सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुलभाई वाळंज यांचं आगमन झालेलं आहे. नव्हे तर कित्येक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा असतात. आवर्जून क्रिकेटचं वेड साहेबांचं नक्कीच माहिती आहे. त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. नुकतीच घाटल्यातील स्पर्धेत देखील नगरसेवक चषकामध्ये साहेबांचं आगमन झालं होतं. क्रिकेटचं प्रचंड वेड असणारे व्यक्तिमत्व. आज त्यांच्या टिळक नगरमध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. कारण IPL फॉर्मॅटनी टिळक नगरमध्ये स्पर्धा होते. अर्थातच DPL टिळक नगर प्रीमियर लीग हे टिळक नगरचं IPL आहे. टिळक नगरच्या खेळाडूंना पैसे देऊन विकत घेण्यात आलेलं आहे. टिळक नगरमध्ये संघ मालक निर्माण झालेले आहेत. दुसरं IPL, परंतु टिळक नगरमधील IPL या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुटुंबाचा चेंडू, मोठा फटका, बिग 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 हिट. 3 धावांसाठी हा फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बराचसा लांबवरचा फटका. अखूट टप्प्याची मी सकाळी सांगितलं होतं, तुम्ही अखूट टप्प्याची गोलंदाजी करायची नाहीये, तुम्ही फुलटॉस गोलंदाजी करायची नाहीये, तुम्ही ब्लॉक बॅटपिच चेंडू टाकायचे नाहीये. ते जर केले तर तुम्हाला फटके पडणार. तुम्ही गोलंदाजी करायची गुडलिन स्पॉटवर गोलंदाजी करायची, तुम्हाला लोअर फुलटॉस गोलंदाजी करायची ब्लॉक होल आणि यॉर्कर लेनची, आणि तुम्ही तेच केलं या ठिकाणी डीपीने. आणि तुम्ही जर चुकी कराल तर तुम्हाला चुकीला माफी नाही, तुम्हाला फटके या ठिकाणी पडणार आहेत गोलंदाजी करत असताना. तेच पाहायला मिळत आहे. अखूट टप्प्याचा चेंडू भरपूर समाचार या ठिकाणी घेतला जात होतो बबलूच्या माध्यमातून, अर्थातच पद्मनाभ परिडाच्या माध्यमातून. 3 धावांसाठी धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. 42 धावांचं लक्ष असताना आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु काहीसा हळूवार पद्धतीने आला. अपील केलं गेलं, पंचांनी अपील फेटाळलंय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु थोडासा वेग कमी होता या चेंडूचा. अगोदर थोडीशी बॅट गेली बबलू याची आणि तदनंतर चेंडू आला आणि अपील जरूर झालं, परंतु पंचांनी ते अपील फेटाळलंय. अपील LBW बाद केव्हा दिलं जातं? स्टंपकडे जाणारा चेंडू जर शरीराला आदळला तर मात्र अपील दिलं जातं, परंतु स्टंपच्या मधोमध हा खेळाडू नसावा म्हणून पंचांनी नाबाद ठरवलाय. डीपीचा चेंडू हा मात्र निर्धाव जातो. 18 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर. परत डीपी पुन्हा एकदा सज्ज होत आहे बबलूसाठी. पद्मनाभ फरीडा याच्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल डीपी. कायरा रॉयल्स वर्सेस रानू फायटर्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अडिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जात असताना 1 धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय शेवटच्या क्षणी आणि संपूर्णपणे झोकून दिलेला आहे ते रानू फायटर्स या संघाचे खेळाडू. कारण कौतुक करावं लागेल, या संपूर्णपणे झोकून दिलं आपलं शरीर. म्हणजे तमाने नाही केली त्या ठिकाणी की आपण कुठेतरी या ठिकाणी दुखापत होऊ शकते, परंतु त्या संपूर्णपणे झोकून दिलं. रानू फायटर्स संघ सुस्थितीत आता पाहायला मिळतोय, कारण संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. बबलू आणि प्रितेश ही जोडी मैदानात आहेत. 2 डावखुरे आताचे फलंदाज खराब चेंडूंचा समाचार घेतात, चांगल्या चेंडूंवर धाव काढली जाते. 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं असताना सेमीफायनलची लढत. तर या अगोदर नवदुर्गा वॉरियर्स हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. पहिला संघ आहे जो TPLच्या इतिहासातील जो अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय. दुसरा संघ कोण असणार आहे, या इतिहासाचा साक्षीदार कोण होणार आहे तो मात्र आपल्याला या सामन्यात कळेल. डीपी पुन्हा एकदा दीपेश पेडणेकर गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू टप्पा पडतो, थोडासा खाली राहतोय. धावबाची संधी आणि चेंडूची फेक जरूर झाली. अपील केलं गेलाय, परंतु अतिशय सफळाईने मात्र कदाचित त्या ठिकाणी फलंदाज पोहोचलाय आणि आपल्या क्षेत्रात मात्र सुखरूप पद्धतीने पोहोचलाय तो प्रितेश पटेल. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. तर आता अर्ध काम झालं, अर्ध काम बाकी आहे, कारण 42 धावांची आवश्यकता असताना 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक आगळी वेगळी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सर्व काही आहे, ज्या स्पर्धेमध्ये मालक आहेत, ज्या स्पर्धेमध्ये पैसा आहे, ज्या स्पर्धेमध्ये प्रसिद्धी आहे, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला वेगळ्या रंगाचे टी शर्ट देखील दिले गेले आहेत. MCA पंच आहेत, सुंदर खेळपट्टी आहे, सुंदर आयोजन आहे आणि हे सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. TPL 2016 अर्थातच टिळक नगर प्रीमियर लीग पर्व पहिले. डीपी
रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, लाजवाब फटका, रिव्हर्स स्वीपचा मारण्याचा प्रयत्न आणि 3 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. संघाची धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. सेतू 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 राणी फायटर्सचे सेतू, राणी फायटर्स असं सेतू, राणी फायटर्सचे सेतू. स्वरूप फायगे कुठलाही खेळाडू मैदानात आला नाही पाहिजे. चेंडू मारल्यावर तुमचे खेळाडू मैदानात येते त्याची नोंद घ्यायची तुम्ही. ते 3 षटकांतर धावसंख्या झाली आहे राणी फायटर्स या संघाची 24 धावा. तर 24 धावा धावफलकावर झाला तर 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तर रिव्हर्स स्वीप या फटक्याविषयी सांगायचं झालं तर ओंकार देसाईच्या नावावर टेनिस क्रिकेटमध्ये सलग 5 रिव्हर्स स्वीपचे षटकार मारण्याचा विक्रम आहे. तर या ठिकाणी देखील रिव्हर्स स्वीपचा फटका मारला तो फलंदाज प्रितेश याने आणि सुंदर फटका धावता तो 3 धावा मात्र देऊन गेला हा रिव्हर्स स्वीपचा फटका. तर प्रामुख्याने उजव्या हाताचे फलंदाज डावखुऱ्या गोलंदाजाच्या विरुद्ध हा फटका वापरला जातो, परंतु या ठिकाणी डावखुऱ्या फलंदाजाने उजव्या हाताचा अर्थातच ब्रेक पद्धतीच्या गोलंदाजावर हा फटका यूज केला आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं. समीकरण बदलतंय 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर मी तुम्हाला विचारलं होतं की दुसरा डावखुऱ्या हाताचा फलंदाज का कशाला पाठवायचा आहे, कारण उजव्या हाताचा गोलंदाज आहे, ऑब्रेक गोलंदाजी करतोय, परंतु यांच्याकडे रिव्हर्स स्वीप नावाचं अस्त्र देखील आहे आणि त्या अस्त्राने मात्र या ठिकाणी दीपेश पेडणेकरला घायल केलंय आणि 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी राणी फायटरच्या संघाला कायरा रॉयल्स या संघाच्या विरुद्ध कुशल. तर संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं घेणं तो सुमित गराले. 18 चेंडू 18 धावांची गरज सामना जिंकायला राणी फायटर्सला. परत चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटिंगची करत 1 धाव पूर्ण केली, बघूया दुसरी धाव पूर्ण करता चेंडू गॅदर करेपर्यंत नाही, एका धाव येतात समाधान माया लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 25 धावा. तर 17 चेंडू आणि 17 धावांची गरज सामना जिंकायला. मैदानात स्थिर जोडी उभी होती म्हणजे बबलू आणि प्रितेश पटेल दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी एक चांगली खेळी खेळत असताना आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना आणि विजयासाठी तो लक्ष फाईट करत असताना आपण सुमितचा पुढचा चेंडू सामना करतो प्रितेश. परत चेंडू भिरकावून देतो मैदानाच्या बाहेर. प्रितेश ब्रँडेड मॅग्निफिसंट शॉट बाय प्रितेश. धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली 28 धावा. तर एक मोठी खेळ खेळत असताना प्रितेश आणि बबलू आपल्या संघासाठी. रानू फायटर्स या इकडे 42 धावांचं आव्हान पार पडत असताना धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. आता अजून 14 धावांची गरज सामना जिंकायला. 16 चेंडू 14 धावा. तर सुनीचा पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. एक सुरेख फटका पाहिला होता तर प्रितेशच्या बॅटमधून आल्याचा. परत चेंडू भिरकावून दिला, बघा चेंडू कुठे जातोय, बाहेर किंवा आत. पंचांनी 3 धावा घोषित केला. चेंडू भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर. प्रितेश ऑन फायर. तर हीच गेम राणी फायटरला पाहिजे तरी तीच प्रितेश या इकडे दाखवून देतो. मैदानात स्थिर एक मोठे फटके खेळण्यात माहीर प्रितेश. आता धावसंख्या वाढत वेगाने. धावसंख्या झाली 31. आता पाहिजे 11 धावांची गरज सामना जिंकायला. 15 चेंडू 11 धावा. तर या इकडे चंदू तू खरंच बोलतो की प्रितेशला इकडे टेनिस बॉलच आहे, प्रितेशला इकडे फुटबॉलची स्पर्धा असं चालू असावं लागतं. चेंडू फुटबॉल वर्ग दिसतो. चेंडू
व्हॉट अ टायमिंग, परफेक्ट चेंडूला बॅटर घेतो आणि मोठे फटके मारतो या इकडे. तर सुबीतचा पुढचा चेंडू सामना करायला प्रितेश, एक विस्फोटक फलंदाज. 15 चेंडू 11 धावांची गरज आहे सामना जिंकायला रानू फायटर्स या संघाला. तर 15 चेंडू आणि 11 धावांची गरज सामना जिंकायला या इकडे. तर सुनीचा पुढचा चेंडू सामना करायला प्रितेश पटेल. 15 चेंडू 11 धावांची गरज आहे सामना जिंकायला. बघूया आता सुद्धा काही होऊ शकतं. परत रिवाचा फटका, चेंडू जातो नाही, चेंडू मैदानात आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. तर खरंच चेंडू याला या इकडे फुटबॉल पद्धतीने दिसतोय. जे करतोय ते चांगलं होतं, सोन्यासारखं होतं. प्रत्येक चेंडू त्याने मिडल केला. विशेष म्हणजे रिव्हर्स स्वीपच्या देखील दोन्ही चेंडू कनेक्ट केलेले आहेत आणि स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने मारलेले फटके तर लाजवाब होते. प्रेक्षकांची संख्या मात्र कुशल. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये सर्वाधिक प्रेक्षक संख्या या स्पर्धेमध्ये अर्थातच टीपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मैदान खचाखच भरलं प्रेक्षकांनी. अंतिम टप्प्यात टीपीएल अर्थातच टिळकनगर प्रीमियर लीग जाऊन पोहोचले. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो तर फलंदाजीसाठी बबलू. तर आता 14 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकायला. तर क्रिकेट आहे, अजूनपर्यंत आपण हे नाही सांगू शकत कुठला संघ विजयी, पण आतापर्यंत सामना 60-40च्या स्वरूपात चालला आहे. तर सुनीचा पुढचा चेंडू सामना करायला पद्मनाभ. परत चेंडू ड्राईव्ह केला, कव्हर इशाराने गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केले. बघूया दुसरी धाव पळतात का नाही. एका धावेतच समाधान मानायला लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 33 धावा. 13 चेंडू 9 धावांची गरज आहे सामना जिंकायला रानू फायटर्स या संघाला. तर या इकडे आता 9 धावांची गरज सामना जिंकायला. 13 चेंडू मध्ये सुनीचा पुढचा चेंडू सामना करेल विस्फोटक फलंदाज प्रितेश पटेल. स्लोर चेंडू भिरकावून येतो. बघा चेंडू जातोय. पंचांचा निर्णय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. तर 4थं षटक मैदानात संपतंय. धावसंख्या झाली आहे 34 धावा. आता 12 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. धावसंख्या पाहिजे 8 जिंकायला रानू फायटर्स या संघाला. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. सुरुवातीला मात्र विकेट जरून गेली होती, परंतु तदनंतर सामन्याची सर्व सूत्र प्रितेशने आपल्या हातात घेतलेली आहे. तब्बल 21 धावांवर नाबाद फलंदाजी करतो तो प्रितेश आणि त्याच्या बरोबरीने साथ देतोय पद्मनाभ बबलू. आणि या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीच्या जोरावर विजय दृष्टिक्षेपात पाहायला मिळतोय. 8 धावांची आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गावर येतो तो राजू. यानंतर लगेचच अंतिम फेरीचा सामना खेळला जाणार आहे. राजू गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी पद्मनाभ परिडा अर्थातच बबलू. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मैदानाचा चप्पा प्रेक्षकमय होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर आता संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो राजू. सामना करेल पद्मनाभ परिडा. संघाला पाहिजे 8 धावांची गरज सामना जिंकायला 12 चेंडू मध्ये. तर काय स्ट्रॅटेजी या इकडे असणार आहे सुनीत गरादेशी हे 8 धावा रोखण्यासाठी पाहायचं आपल्याला. तर राजूला गोलंदाजीसाठी आणलंय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह केला तर लॉंग ऑन डिजनला मिसफील्ड. चेंडू गॅदर करत एक धाव पाऊन पूर्ण बघा रनआउट होतात काय नाही. दुसरी धाव सुद्धा पाऊन पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली आहे 36 धावा. त्याचा 11 चेंडू आणि 6 धावांची गरज सामना जिंकायला रानू फायटर्स या संघाला.
तर खरंच एक मोठी खेळ घेतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. बबलू आणि प्रितेश पटेल मोठे फटके सुद्धा खेळतात. त्याचबरोबर सिंगल डबल कार्पेटच्या माध्यमातून पण सुद्धा धावसंख्या वाढवत असताना, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला मोठे फटकेच नाही घ्यायचे, पण सिंगल डबलने पण धावसंख्या वाढू शकते. तर परत चेंडूला ड्राईव्ह करतो लॉंग ऑफ रिजन मध्ये गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 37 धावा. तर आता 10 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकायला. जसं रानू फायटर्स बघा ढोल सुद्धा या इकडे येताना आपल्याला पाहायला दिसतात. रानू फायटर्स या संघाने तो परत चेंडू भिरकावतो, चेंडू जातो मैदानाच्या बाहेर 3 धावांसाठी. तर धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली या इकडे 40 धावा. सामना जिंकायला तुम्हाला 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे इकडे. बंड्याला फोन दे, बंड्याला. तर या इकडे मी म्हणू शकतो आता सामना रानू फायटर्स या संघाने खिशात टाकलेला. 9 चेंडू 2 धावांची गरज आहे. तर खरंच प्रितेश आणि बबलूने या इकडे एक मोठी खेळी केली आहे. परत रिवर्सच्या पट्टा अवघ्या एक धाव पूर्ण केलं. दुसरी धाव विनिंग फटका प्रितेशच्या बॅटरीत आला आणि या इकडे रानू फायटर्स हा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. अंतिम फेरीत दाखल झाले. पहिल्या टिळकनगर प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत दाखल झाले. दोन्ही कॅप्टन इकडे या, दोन्ही कॅप्टन. उशीर झालाय स्वरूप त्यासाठी या. नवदुर्गाचा कॅप्टन कोण आहे? चला शशी दोन्ही संघाला येऊन लाईन अप करायचं. शशीला मी विनंती करतो